महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता, खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। सुरेश धसांना फसवलं जातंय, हरिण आमचा देव, आम्ही कधी मारले नाही। घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंविरोधात लढण्यास नकार दिला। अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक, 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार केला। अंजली दमानी यांचा आरोप। विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न, अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटेंचे वडील पोपट घनवटे यांनी दमानी यांचा आरोप फेटाळले, तर जमीन कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा आहे। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल, महसूल विभागामधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक घेणार। अंजली दमानी यांनाही बैठकीचं निमंत्रण। वक्फ विधेयकाविरोधामध्ये मुंबईत उलेमा आणि इमामा संघटनांची बैठक, मुस्लिमांची संपत्ती बळजबरीनं ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी विधेयकावर उभं राहावं, संघटनांचं आवाहन। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूयात। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। राज्यातील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण, कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट, तर नाशिक, जळगाव, अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी। कोल्हापूरमध्ये गारांचा पाऊस, तर सातारा, जालना, संभाजीनगरात गारपिटीची शक्यता।